अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी ही एक मोठी बातमी समोर येते आहे। विमानामधील दोन्ही रेकॉर्डवरती उच्च तापमानाचा आणि आगीचा दुष्परिणाम जाणवलेला आहे। विमानामधल्या दोन्ही रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे। ज्या देशामध्ये विमान बांधणी झाली त्या देशामधल्या अधिकृत प्रतिनिधींकडून याविषयीची माहिती मागवण्यात आली आहे। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या संदर्भातली माहिती दिली आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला होता अशी माहिती आली होती, मात्र हा बॉक्स देखील काहीसा जळालेल्या अवस्थेत आहे असं कळलं होतं। मुळात असं आहे की जरी विमानाचा अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्सला काही होऊ नये अशा पद्धतीनं तो ब्लॅक बॉक्स बनवलेला असतो। मात्र आता नेमकं काय अपडेट येते आहे आणि रिकव्हरी डेटाची या संदर्भातली देखील माहिती समोर येते आहे। नक्कीच काल आपण याविषयीची सर्वात पहिल्यांदा बातमी दिली होती एबीपी माझावर आणि त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेले पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून पहिल्यांदाच कोणतं तरी अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आणि आज जी प्रेस नोट जारी केलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये हे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनने मान्य केलंय की बारामतीमध्ये जो लिअरजेट प्रायव्हेट चार्टर विमानाचा अपघात झाला होता अजित पवारांच्या, त्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर हे खूप मोठ्या काळासाठी बराच काळ तिथे आगीमध्ये जळत होते आणि त्याचा दुष्परिणाम झालेला आहे। आणि त्यामध्ये त्यांनी हे देखील म्हटलंय की सस्टेन्ड फायर डॅमेज, याचा अर्थ या दोन्ही रेकॉर्डर्सना ब्लॅक बॉक्सना आगीमुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या जास्त कालावधीकरिता या तापमानामध्ये, उच्च तापमानामध्ये आगीमध्ये हे रेकॉर्डर राहिलेले असल्यामुळे अशा स्वरूपाचं आगीमुळे नुकसान झालंय। आणि त्याबाबतची माहिती आता डेटा रिकव्हरीसाठी जिथे याची ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग झाली त्या देशाच्या अधिकृत प्रतिनिधीकडून याबाबतची मदत मागितली गेलेली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलंय की जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे ते हनीवेल या कंपनीकडून हनीवेल या कंपनीने त्याविषयीचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि त्याबाबतचं डिटेल एक्झामिनेशन सुरू आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची अपडेट देत आहेत। आता एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या संदर्भात समोर येऊन या संदर्भातली माहिती दिलेली आहे। ज्या ठिकाणी या विमानाची बांधणी करण्यात आली त्या देशामधून देखील आता अधिकची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।